श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 11. तर या अध्यायात आपण मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात कसे गेले आणि जालिंदरनाथांचा जन्म कसा झाला, थोडक्यात काय तर जालिंदरनाथाची जन्मकथा आहे ते आपण पाहणार आहोत. गहिनीनाथास गंगाबाईंच्या स्वाधीन केल्याच्या नंतर गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ हे निघाले. ते तीर्थयात्रा करत करत बद्रिकाश्रमास शिवालयास गेले. दोघांनी शंकरांना नमस्कार केला. भगवान शंकराला नमस्कार केल्याच्या नंतर स्तवन करण्यास आरंभ केला. त्यांची स्तुती ऐकून भगवान शंकर प्रसन्न झाले व प्रकट होऊन त्यांनी दर्शन दिले. मग उभयतास आलिंगन घेऊन जवळ बसले. त्यावेळी शंकराने गोरक्षनाथांच्या तोंडावरून हात फिरवला व तू हरियाणाचा अवतार आहेस असे म्हटले आणि मच्छिंद्रनाथास असे सांगितले की हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडात तारक होईल. कनकगिरीतून तू अभ्यास करून दैवत साध्य करून घेतलीस. श्रीराम, नरसिंह, सूर्य, हनुमंत, कालिका वगैरे या सर्व वीरांसह वर्तमान भैरवांना बोलावलेस तेव्हा मीही आलो होतो. तेव्हापासून माझी व या गोरक्षाची ओळख आहे. तू ह्याच्याकडून विद्याभ्यास करून घेतलास खरा, पण त्याच्यापासून विशेष उपयोग व्हायचा नाही. ह्याने तप केलेच पाहिजे. यास्तव माझ्या आश्रमामध्ये ह्यास तू तप करण्याकरिता बसव. मग ह्याची विद्या, आश्रय ही सर्व फलद्रूप होतील. असा जेव्हा शंकराने मच्छिंद्रनाथास बोध केला तेव्हा गोरक्षनाथ उत्तम मुहूर्तावर तपश्चर्येस बसवले. मग तो लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर करून फळे पाला खाऊन तपश्चर्या करू लागला. हे पाहून मच्छिंद्रनाथ आपली पुन्हा 12 वर्षांनी भेट होईल असे गोरक्षनाथास सांगून तीर्थयात्रेत जावयास निघाले. पण तेव्हा गोरक्षनाथांना थोडंसं वाईट वाटलं. गुरु सोडून जात असल्यामुळे तो अनेक तीर्थे करून शेवटी सेतुबंध रामेश्वराला गेला. तेथेच रामेश्वराचे दर्शन घेऊन समुद्रस्थानास गेला असता त्यास मारुतीने नमस्कार केला. त्यावेळेस त्यास फारच हर्ष झाला. त्यास हृदयी धरून जवळ बसविल्यावर मारुती म्हणाले, आज 24 वर्षांनी तुमची भेट झाली. मग त्याने तेथे नाथांचे आदरातिथ्य उत्तम प्रकारे केले. पुढे गोष्टी सांगता सांगता योग्य संधी पाहून मारुतीने गोष्ट काढली की श्रीराज्यात जाण्याचे तू मला वचन दिले होतेस. असे असता तू अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीस. तर कृपा करून तिकडे जाऊन तिचे हेतू पूर्ण करून मला एकदा तिच्या वचनातून मोकळं कर. मच्छिंद्रनाथ तेथे येऊन तुझे मनोरथ पुरविल असे मी तिला वचन देऊन ठेवले आहे. तर ते तू पूर्ण केले पाहिजे. तूही मला मागे वचन दिलं आहेस ते पाळण्याची आता ही चांगली संधी आहे असे हनुमंत म्हटल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ त्यांना ठीक आहे म्हटले व 3 रात्री तेथे राहून ते दोघेही श्रीराज्यात जाण्यास निघाले. ते थोड्याच दिवसात तीर्थ करीत करीत श्रीराज्यात गेले. त्या राज्यात पुरुष नावाला एक सुद्धा नव्हता. राज्यपदावर एक राणी असून ती राजकीय कारभार पाहणाऱ्या स्त्रिया आहेत. त्या राज्यकारभार संयत्र चालवित असे. या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली तेव्हा तिला आनंद होऊन त्यास कनकासावर बसविले. मग त्यांची षोडोपचारांनी पूजा करून ती हात जोडून उभी राहिली व हा दुसरा बरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीची प्रार्थना केली. मारुतीने तिला सांगितले की तू तप केलेस त्यावेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषविलासाचे यथेच्छ सुख देईल म्हणून मी वरदान दिले होते, तोच हा होय. तर आता ह्याच्यापासून तो आपली मनोकामना पूर्ण करून घे. याप्रमाणे सांगितल्यावर मारुती तेथे 3 रात्री राहून परत सेतुबंध रामेश्वराला आले व रामाचे भजन करत बसले. इकडे मच्छिंद्रनाथ विषविलासाच्या सुखामध्ये निमग्न होऊन गेले. मच्छिंद्रनाथ विषविलासाचा उपयोग घेत असताना काही दिवसांनी राणी गरोदर राहिली. मग पूर्ण दिवस भरल्यावर प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले. त्याचे नाव मोठ्या आवडीने मीननाथ असे ठेवले. इकडे कुरुकुळात जन्मेजय राजापासून 7वा पुरुष
जो ब्रह्मदेव राजा त्याने हस्तिनापूरचे राज्य करीत असता सोमय्या करण्यास प्रारंभ केला. पूर्वी शंकराच्या नेत्राच्या अग्नीने मदन जाळीला होता, तो अग्नीच्या उदरात वाढत होता. त्या अंतरिक्ष नारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकलेला. पूर्णाहुती झाल्यानंतर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणांनी हात घातला असता मुलगा हातास लागून त्याचे रडणेही त्यास ऐकू येऊ लागले. मग पुरोहितांनी ही गोष्ट राजास कळविली. त्या मुलास पाहून ब्रह्मदेव राजाचा संतोष झाला. त्यास राजाने आपल्या हातात घेतले व त्याचे मुके तो घेऊ लागला. हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळा असे राजास वाटले. मग राजा बालकास घेऊन घाईघाईने अंतपुरात सुराचना राणीकडे गेला. तिचे रूप देवांगनेप्रमाणे होते. कुरकुळास तारण्यासाठी साक्षात रमा, सरस्वती आणि पार्वती अवतरली आहे असे वाटे. मुलगा कोणाचा म्हणून विचारल्यावर राजाने तिला सांगितले की हा अग्निनारायणाने प्रसाद दिलेला आहे. मिनके, तर तुला एक पुत्र आहेच, ह्यास त्याचे पाठबळ होईल. हे ऐकताच तिने बालकास आपल्या हाती घेऊन स्तनाशी लावताच दूध उत्पन्न झाले. मग मोठा उत्सव सुरू झाला. 12व्या दिवशी मुलगा पाळण्यात घातला व जालिंदर असे त्याचे नाव ठेवले. त्या दिवशी गावात साखर वाटली व याचकांना पुष्कळ द्रव्य देण्यात आले. पुढे बृहद्रवा राजाने जालिंदरचा वृत्तवध बंद केला. नंतर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राजाच्या मनात आले. त्यावरून त्याने धुमिन प्रधानाबरोबर पुरोहितास देऊन उत्तम मुलगी पाहण्यासाठी पाठवले. प्रधान गेल्यानंतर धुमिन प्रधान आताशी दिसत नाही, तो कोठे दूर गेला आहे काय म्हणून जालिंदरने एके दिवशी आईस विचारले असता ती म्हणाली, तुझ्या बापाने तुला बायको पाहावयास त्यास व पुरोहितास पाठवले आहे. तेव्हा बायको कशी असते असे त्याने तिला विचारल्यावर माझ्यासारखी बायको असते म्हणून तिने त्यास सांगितले. ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळावयास गेल्यावर आपल्या खेळगड्यास विचारले की गड्यानो, माझे आईबाप मला बायको करून देणार आहेत, तर ती कशासाठी करतात याची माहिती तुम्हास असली तर मला सांगा. असे त्याने विचारल्यावर मुलांना त्याच्या अज्ञानाचे फारच नवल वाटले. त्यास त्यांनी सर्व कारण उघडून करून सांगितले. तेव्हा तो मनात विचार करू लागला की हे जग परम अधम आहे. जेथून उत्पन्न व्हायचे ते स्थान आपण वर्ज्य करावे व अशा अयोग्य कार्यास प्रवृत्त होऊ नये असे मनात आणून तो अरण्यात निघून गेला. गावीच्या सीमेवर रक्षक होते, त्यांनी त्यास पाहिले, पण राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्यास कोठे जातोस म्हणून विचारले नाही. मात्र मनुष्य पाठवून ही गोष्ट त्यांना राजास कळविली. ती ऐकताच राजा घाबरून धावत आला व तोही अरण्यात शोध करू लागला. अंधार पडेपर्यंत पुष्कळ लोक एकसारखे त्यास धुंडत होते, पण पत्ता लागला नाही. मग निराश होऊन सर्व मंडळी घरोघर गेली. नंतर मुलाचा वियोगाने राजास व राणीस अतिशय दुःख झाले. तो उभयता त्याचे गुण आठवून शोक करू लागले. इकडे जालिंदर अरण्यात निजला असता रात्रीस वणवा लागला. मग गवत पेटत पेटत अगदी जवळ आला. त्या अग्नीने मुलास ओळखले. मग चांगल्या ठिकाणी ह्यास सोडले असता अशा परिस्थितीत येथे कसला आला म्हणून तो चिंतेत पडला. तेव्हा अग्नीने मूर्तिमंत्र प्रकट होऊन त्यास जागृत केले आणि मांडीवर बसवून येथे येण्याचे कारण विचारले. तेव्हा तू कोण आहेस असे जालिंदराने अग्नीला विचारले असता तो म्हणाला, मी तुझी आई व बाप आहे, मला अग्नी म्हणतात. मग तू माझा आईबाप कसा म्हणून उलट प्रश्न त्याने विचारून अग्नीस सविस्तर त्याची जन्मकथा सांगितली.